अनेक प्रयोगांनी सजलेलं महाराष्ट्रातलं हे सर्वोत्कृष्ट ज्ञान मंदिर ठरावं. ओके, नाउ hickory dock. Oh, very nice. Hickory dock. The mouse ran down. Hickory dock. Do you like potatoes? Yes. Potatoes? Yes. Potato vada? Yes. Okay. Now we are going to fry. मुलांमध्ये मग्न होऊन शिकवणाऱ्या शिक्षकांमुळे सरकारी शाळेच्या वर्गात 75 मुलं दाटी वाटीनं बसून शिकतायत. 5वीत तर तब्बल 200 मुलं आहेत. There are 3 potatoes in the pan. 3 potato vadas frying in the pan, frying in the pan, frying in the pan. काय नाव तुझं बाळा? गौरी सोमनाथ अलकुंटे. आणि तुझे बाबा काय करतात? बांधकाम. बांधकाम करतात. ही बांधकाम मजुराची मुलगी आहे. आणि तुझं नाव काय? तेजल मधुसूदन बजाज. And what your father do? CA. आणि तुझे बाबा मेडिकल करतात. मेडिकल करतात. तुझे माझे बाबा बँकेत नोकरी करतात. बँकेत नोकरी करतात. इथे वकिलाची पण मुलं आहेत. तुझे आई वडील वकील? आई वडील वकील आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक वेळेला मी जातो, पाहतो, सरकारी शाळांच्या दर्जाविषयी आपण सातत्यानं बोलतो, त्यातल्या शिक्षकांच्या अवगुणाविषयी सातत्यानं बोलतो, पण ही टीम खरंच युनिक आहे. शाळेत पंचक्रोशीतल्या 10 गावची मुलं शिकत होतीच, पण यावर्षी नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून नवे 46 विद्यार्थी दाखल झालेत. शाळेचा पट 1062च्या वर गेला आणि शाळेला ऍडमिशन फुल झाल्याचा फलक लावावा लागला. माझी मुलगी आधी अंबाजोगाईला होती, खाजगी संस्थेमध्ये होती. तिथं खूप डोनेशन बी होतं, पण लक्ष देत नव्हते. त्याच्यासाठी शिक्षणासाठी मी खास इथं आणून मुलीला घातले. मी बाहेर ठिकाणी लातूरला बी पाहिलं, तिथं डोनेशन मागतात. नंतर पुन्हा एकतर शेतकऱ्यावर संकट आहे, मी बी एक शेतकरीच आहे. डोनेशन देऊन असं शिक्षण नाही. इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा इथल्या शाळेची शिस्त, शिक्षक पूर्णपणे वेळ देतात आणि इथली शालेय व्यवस्थापन समितीची जी म्हणजे शिस्त लावण्याची पद्धत आहे ही खूप छान आहे. त्याच्यामुळं ही सगळा परिसर आणि शिक्षक वर्ग ह्यांची शिकवण्याची पद्धत आवडली. त्याच्यामुळे मी इथं निर्णय घेतला की मुलांना शिकवण्यासाठी. आणि त्याचं नाव सांगायचं आणि त्यानंतर मग तुम्हाला त्याचं काय विचारणार, उपयोग विचारणार. तर आता हे चित्र कशाचे सांगा बरं. हात वर करायचा. उपयोग विचार. श्वास घेण्यासाठी. जोरात सांगा. व्हेरी गुड. 2005ला फक्त 2 वर्ग आणि 2 शिक्षकांवर शाळा सुरू झाली. आज 25 खोल्या, 25 शिक्षक, 1 मुख्याध्यापक आणि 3 निदेशक आहेत. 12 वर्षात शाळेची 29 मुलं नवोदयला गेली. 23 मुलांना शिष्यवृत्ती मिळाली. लहान लेकरांना प्यायला पाणी आहे, सर्व बाथरूम ते सर्व स्वच्छ आहेत, त्यामुळे शाळा खूप चांगली आहे. आमच्या शाळेमध्ये खूप छान शिकवतात, म्हणून मला ही शाळा आवडते. स्पर्धा परीक्षा घेताना पहिल्यांदा सगळे माणसं आमच्या शाळेत येतात आणि खूप नवे मुलं आमच्या शाळेत प्रवेश घेत आहे. त्यामुळे आमची शाळा खूप मोठी होत आहे. यावर्षी 11 मुलांनी 10वीत 100% गुण मिळवलेत. 98% गुण मिळवलेल्या परवीन शेख आणि सृष्टी गाढवे पेढे घेऊन आल्या होत्या. तर 4थी ते 7वी हे एवढे वर्ष मी या शाळेमध्ये होते. या शाळेनं खूप दिलं एवढ्या वर्षामध्ये, त्यामुळं या शाळेचं खूप मोठं ऋण माझ्यावर आहे. त्यामुळे 10वीच्या रिझल्टमध्ये सगळ्यात मोठा वाटा या पण शाळेचा, या शाळेतल्या शिक्षकांचा आहे.
माझा नंबर हा नवोदयमध्ये लागला होता, कारण येथील शिक्षक रोंगे सर यांच्यामुळे माझा नंबर नवोदय येथे लागला. मागील 5 वर्षामध्ये या शाळेतील 25 मुले नवोदयला लागलेली आहेत. त्यापैकी काहीच मुले जातात, कारण ही शाळा खूप चांगली आहे, त्यांना ही खूप आवडते. प्रत्येक शिक्षक आमचा इथं कष्टानं काम करतो आहे. अवघ्या 12 वर्षामध्येच आमचं म्हणजे हे शाळा चांगली फुललेली आहे. 1062 विद्यार्थी आता या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे मी माझी एक मेथड संख्या लेखन आणि संख्या वाचन एक शोधून काढलेली आहे, एक जोडी पद्धतीची. तो जर अवलंब या शाळेमध्ये केला असता, पूर्ण मुलं एक 4 तासामध्ये 4 तासिकेमध्ये सर्व मुलं संख्या वाचन आणि संख्या लेखन हे लिहू शकतात. बचत पेटी, कन्या सुरक्षा यासारखे अनेक वेगवेगळे उपक्रम ही शाळा राबवते. स्पर्धा परीक्षेसाठी जादा तास होतात. परीक्षा जवळ आल्यावर रात्री वर्ग भरतात. लोकांची शिक्षणाची गुणवत्ता पाहणं, याच्यावर लोकांच्या रांगा आमच्यापाशी लागलेल्या होत्या. ॲडमिशन देताना आम्हाला प्रत्येकाचं म्हणणं असं होतं की सेमी इंग्रजीलाच द्या, मराठी माध्यमाला कमीत कमी मुलं चाललेली आहेत. पालकांची इच्छा होती की इथं 8वी आम्हाला इथंच करा, आम्हाला दुसऱ्या शाळेमध्ये तुम्ही पाठवू नका. मग वारंवार आम्ही पाठपुरावा केलेला आहे 8वीसाठी, परंतु प्रशासनानं त्याच्याकडं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही. आपल्याकडं 7वीची 104 पट संख्या असताना सुद्धा 8वीचा वर्ग मंजूर झालेला नाही. हे जे सगळं जे श्रेय आहे, हे श्रेय आमच्या सगळ्या या ठिकाणच्या शिक्षकांनी केलेल्या मेहनतीचं फळ आहे. आणि म्हणून आमची शाळा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वर आहे. We shall overcome. We shall overcome. या एका सरकारी शाळेनं कोणतं शिक्षण चांगलं, मराठी की इंग्रजी माध्यमातलं, याचा निकाल लावलाय. Overcome someday. आणि त्यामुळंच पालकांनी 8वीचे वर्ग सुरू करण्याचा शिक्षकांकडे रेटा लावलाय. Deep in my heart. राहुल कुलकर्णी, ABP माझा, मुरुड. I do believe that we shall overcome someday. That we shall overcome.